आमच्या शेतातला मोठा आंबा याला यावर्षी बऱ्यापैकी मोहर लागलेला आहे. ओके. मागच्या वर्षी एवढा मोहर नव्हता. ओके. यावर्षी सगळीकडेच म्हणजे सगळ्याच आंब्याला शेतातले मोहर चांगला आहे. पण एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, इथे मधमाशा दिसत नाही. म्हणजे कसं असतं, फुलावरती मधमाशा येतात, पॉलिनेशन होतं आणि त्यानंतर त्याला फळे लागतात. ओके. इकडं पण दिसते बाग दिसते. ओके. मोसंब्याची त्याला पण फुलं आलेली आहेत. पण तिथं पण मी पाहिलं मधमाशा खूप बऱ्यापैकी कमी आहेत. ओके. आणि इथं त्यामुळं इथं पाहत असताना खाली मोहर जे आहे आंब्याचा त्याची गळती होते. ओके. आणि याचाच उपाय म्हणून काय केलेलं आहे, एक मी व्हिडिओ पाहिला होता की 1 किलो गूळ, 1 लिटर पाणी, याचं मिश्रण उकळवत ठेवायचं. ओके. त्याच्या वासानं मधमाशा ॲट्रॅक्ट होतात. ओके. तर इथं पाहताय हा 1 लिटर पाणी टाकलं होतं. आता ते आटत आटत कमी झालं आहे आणि त्याचा वास सुगंध सगळीकडे पसरत आहे. तर त्याच्या वासानं हे बी मधमाशा येतील. पहिले मधमाशाची पोळी म्हणजे जास्त पोळी असते मधमाशाची, त्या मोहोळ खूप असायची. ओके. पण आजकाल ती एवढी दिसत नाही. ओके. तुम्ही पाहू शकता इकडे पण बऱ्यापैकी मोहर आहे आणि खाली ही 10-20% आत्ता गळायला आहे. ओके. मोहोळ जे आहे मधमाशा कमी होण्याचं कारण एक असू शकतं की आपण जे कीटकनाशक फवारतोय फळांवर, फळभाज्यांवर, आणखी पिकांवरती, किंवा मग तणनाशक म्हणजे शेतात जे तण होतं. ओके. ते कमी करण्यासाठी आपण फवारण्या करतो. ओके. त्या कारणाने मे बी त्यांची संख्या कमी झाली असेल त्या वासानं, कारण ऑब्व्हियसली ते केमिकल आहे. ओके. आणि आपण त्याचा वापर करतो आहे, त्याच्यामुळंही आता निसर्गाचा समतोल आपण बिघडवतो आहे एका कारणानं, कारण एका कीटकाला मारण्यासाठी आपण ते वापरतो आहे. एक गोष्ट मला कळत नाही आहे, म्हणजे कीटकनाशकं किंवा आणखी काही एखाद्या फळाला, भाज्याला खाऊ नये म्हणून आपण ते मारतो त्याच्यावरती. ओके. आणि शेवटी आपण ते खातो. म्हणजे मनुष्याला काय पाहिजे, नंतर त्याला जाऊनच ते ह्या गोष्टी करू करू त्यांना कॅन्सर असे आजार होतात. ओके. तेच त्याचं कारण आहे. म्हणूनच सेंद्रिय शेतीकडं आजकाल भर आहे. इवन मी आता पुण्यामध्ये असतो, आता गावाकडे आलेलो आहे. तिथंही बऱ्यापैकी लोकांना गावरान गोष्टी किंवा सेंद्रिय गोष्टींचा ओढ आहे. पण ते पिकत नाही आहेत ना, कारण त्याचं उत्पन्न कमी असतं. ओके. सेंद्रिय जर करायला गेलं आपण, किंवा मग आता कीटकनाशकच फवारले नाही तर मग त्याच्यावर रोग पडणार, अशा गोष्टी होतात. त्यामुळं शेतकरी ते करावं लागतं त्यांना, की त्याच्यावरती फवारण्या कराव्या लागतात. पण भविष्यात मला वाटतं सेंद्रिय शेती किंवा मग असे जे विना कीटकनाशक फवारले केलेले माझे आहेत फळभाज्या, ते लोकांना जास्त आवडतील. थोडे जास्त पैसे देऊन मला वाटतं ते घेतील. आणि शेतकऱ्यांनी पण तशी मार्केटिंग करून, ओके, त्यांचे उत्पादन जे आहे ते मार्केटमध्ये आणावे. नाहीतर मग असंच चालू राहिलं तर जसं आता मधमाशा कमी झालेल्या आहेत. ओके. तसंच नंतर भविष्यात नाहीच राहिल्या तर मग अवघड होईल, कारण हा निसर्गाचा समतोल आपण बिघडवतो आहे. ओके. आणि मग त्याचे परिणाम भविष्यात वाईट आपल्याला भोगावे लागतील. इकडे बघू शकता हे छोटे छोटे जे फुलं आलेले आहेत याला, मोसंब्याला. ओके. त्याच्यावर पण ओके मधमाशा नाही आहे. तर हे छोटं फुल मोसंबीचं,
ठीक आहे, अशा जुगाड करावं लागणार मग आता भविष्यात. जर नाहीच जसं नॅचरली येत असतात मग पॉलिनेशन होत असतं, पण जर नाहीच होत असेल तर आपल्याला असे जुगाड करावं लागतील. थँक्यू.